श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर भरपूर दिवसांनी मला तुमच्यासोबत हा अनुभव माझा शेअर करायचा होता. पण काही कारणास्तव राहून जात होतं. हा माझ्या आयुष्यातील स्वामी कृपेचा आलेला मला सगळ्यात मोठा अनुभव आहे, जो की माझ्या बाळाशी संदर्भात आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की मला प्रेग्नन्सी राहण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम आले होते आणि त्यानंतर प्रेग्नन्सी माझी काही सोपी गेलेली नाही. त्यानंतर तुम्हाला थोडं 7व्या महिन्यापासून सांगते मी. 7व्या महिन्यामध्ये मला लेबर पेन चालू झाले डोहाळ जेवणाच्या दुसऱ्या दिवशी. तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की आपल्याला इमर्जन्सी डिलिव्हरी करावी लागेल म्हणून. पण 7व्या महिन्यात स्वामी कृपेने ती टळली. तेव्हा डिलिव्हरी झाली नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं, की 8वा महिना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत काढायचा आहे, जेणेकरून आपलं बाळ सुरक्षित राहील. नाहीतर तुम्हाला मध्येच जर डिलिव्हरी झाली, तर तुम्हाला बाळ एन-आय-सी-यूमध्ये ठेवावं लागेल 1-1.5 महिना आणि आपल्याकडे म्हणतात आहे, की 8व्या महिन्यात बाळ होऊ नये म्हणून. तर मी स्वामींना हीच प्रार्थना करत होते, की "स्वामी माझं जे बाळ आहे, ते 8व्या महिन्यात जन्माला येऊ देऊ नका. त्याला सुखरूप ठेवा." आणि मग 9हा महिना लागला, 8वा महिना स्वामी कृपेने गेला. 9हा महिना लागून 4 दिवस झाले आणि मला टाका दिलेला होता. आम्ही तो काढायला गेलो, तर तिथेच बाळाचे ठोके कमी होऊन गेले आणि डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये सी सेक्शन सांगितलं. माझ्या मनात काही नव्हतं, की सी सेक्शन हो किंवा नॉर्मल हो. फक्त मला माझं बाळ व्यवस्थित पाहिजे होतं. तर ते झालं आणि सी सेक्शन झालं. त्यानंतर जे आयुष्याने वळण घेतलं, ते काहीतरी म्हणजे जी स्थिती आली होती, जी घटना घडली, ती माझ्या आयुष्यात अविस्मरणीय आहे. कारण की कारण की कसं होतं ना, अ, जे बाळ मी 9 महिने माझ्या पोटात ठेवलं, त्याच्या मूव्हमेंट फील केल्या, ते डिलिव्हरी झाल्यानंतर माझ्या हातातही नव्हतं आणि पोटातही नव्हतं. ते मला एक हरल्यासारखं झालं होतं काहीतरी, की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट मी हरवली आहे, असं झालं होतं. झालं असं होतं, बाळ जन्माला थोडं लवकर आल्यामुळं त्याला लंग्स प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून त्याला डॉक्टरांनी एन-आय-सी-यूमध्ये नेलं होतं. मला दाखवलंही नाही. फक्त एवढं बोलले, की तुमचे स्वामी आले. मला कळून गेलं, की मला मुलगा झालाय म्हणून आणि त्यानंतर बाळाला तिथे 5 दिवस ठेवण्यात आलं. आता माझ्या आयुष्यातील ते 5 दिवस 5 वर्षासारखे होते. अ, ही ही स्टोरी शेअर करण्यामागचं एकच हेतू आहे, की ज्या आई आज त्यांचं बाळ एन-आय-सी-यूमध्ये आहे, त्या त्यांच्या बाळासाठी प्रार्थना करत त्यांना धीर मिळावा म्हणूनच आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की खूप अवघड असतं आपल्या जवळून आपलं बाळ दूर जाणे. हे फक्त त्या समजू शकतात, की ज्यांच्याजवळ बाळ नाही आणि ते बाळ मला एवढ्या वर्षांनी मिळालं आणि माझ्यापासून लांब झालं याचं मला भरपूर दुःख होतं. ते 5 दिवस 5 वर्षासारखे गेले माझे आणि एक-एक दिवस मला फक्त रडू यायचं, की माझं बाळाला एवढं इमर्जन्सीमध्ये तिथं काय झालं आणि मी कुठेतरी स्वतःला दोष देऊ लागले, की माझ्या बाळाला मी जर थोडा त्रास सहन केला असता, तर आज माझ्या एवढुशा बाळाला तिथे एवढा त्रास सहन करावा नसता लागला. माझं बाळ एवढुसं, त्याला किती सुया टोचवतील, त्या नाकातोंडामध्ये त्याच्या त्या नळ्या घालतील. मला हेच माझं सगळं डोळ्यासमोर होतं. स्वामींना एकच प्रार्थना करत होते मी, की स्वामी अ, तिथे त्याच्याजवळ आमच्यासोबत कोणीच नाहीये. ते माझ्या बाळासोबत. तिथे तुम्ही राहा तिथे. कारण की एन-आय-सीयूमध्ये तुम्हाला माहिती आहे कोणाला जाऊ देत नाही, की त्याच्यासोबत तुम्ही राहा. त्याला बळ द्या. तो ज्या सिच्युएशनमध्ये आहे त्याला त्याचं लढण्याची शक्ती द्या. माझं बाळ लवकर बरं हो हेच मी विनंती स्वामींना करत होते. आणि चुकी एवढीच झाली होती, की जिथे एन-आय-सी-यू पाहिजे हॉस्पिटलला, तो एन-आय-सी-यू नव्हता जिथे माझी डिलिव्हरी झाली तिथे. एन-आय-सी-यू दुसरीकडे होतं, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. जवळ-जवळ एखादा किलोमीटर असेल ते हॉस्पिटल आणि माझी डिलिव्हरी जिथे झाली होती. बाळ वेगळ्या हॉस्पिटलला आणि मी वेगळ्या हॉस्पिटलला असं होतं. अ, भरपूर त्या 5 दिवसामध्ये असं झालं होतं, की माझं सगळं जीवन ज्या गोष्टीसाठी समजा मला बाळ पाहिजे एवढ्या दिवसांनी मी प्रयत्न केले. तीच गोष्ट आज माझ्याजवळ असूनही नसल्यासारखी होती आणि त्या जिथे मी होते, तिथं आजूबाजूला डिलिव्हरी झालेल्या होत्या. त्यांच्या बाळाच्या रडण्याचा आवाज यायचा. खूप त्रास व्हायचा. रात्री झोप लागायची नाही. तो कसा असेल फक्त एवढं मनात होतं, की स्वामी त्याच्यासोबत आहे. दररोज आले, की त्यांना विचारायचे, "माझं बाळ कसं आहे? बरं आहे का? काही इम्प्रूव्हमेंट आहे का त्याच्यामध्ये?" आणि एकदाही बाळाला न बघणं हे दुःख खूप अवघड आहे.
कारण की मी माझ्या बाळाला झाल्यापासून फक्त फोटोत बघितलं होतं तेव्हाही आणि माझ्या डोक्यात एकच त्या नर्स त्याची काळजी घेतील की नाही, त्याला दूध पाजत असेल की नाही, कारण की वर आल्यावर बाळाला किती भूक लागते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या बाळाला दूध पाजतील की कसं, तो कसा राहील, माझ्या डोक्यात हाच विचार होता की बस मला माझं बाळ पाहिजे. आणि जेव्हा चौथ्या दिवशी मला सुट्टी होऊन मी त्याला बघायला गेले, तेव्हाही मी जेव्हा त्याला बघितलं, दूध न पाजता येणं आणि तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरीनंतर फीडिंग करता येत नाही. मी त्याला फीड करू शकत नव्हते. त्याचंही दुःख मला भरपूर वाटत होतं. मी खूप रडले तिथे, कारण की मी माझ्या बाळाला त्या अवस्थेत पाहूच शकत नव्हते, की तो तिथे एवढा जीव, त्या सुया, ते त्याला टोचलेल्या. माझ्या बाळाचं वजन जन्माला आला तेव्हा काचेतून निघालं त्यापेक्षा कमी झालेलं होतं, कारण की त्याचं भरपूर रक्त काढलेलं होतं त्यांनी चेकिंगसाठी वगैरे. खूप ते काय म्हणतात ना, आणि मी एक सांगेल फक्त, की त्या 5 दिवसामध्ये मला जेवढी माझ्या मिस्टरांनी, माझ्या आई-वडिलांनी साथ दिली, तेवढी कोणीही येत नाही दुसरं, की तुमचे हाल विचारायला. तेव्हा बाळ एका हॉस्पिटलमध्ये असलं आणि मी एका हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे माझ्या मिस्टरांचे भरपूर हाल झाले. कारण की मलाही पाहणं होतं आणि बाळालाही बघणं होतं. आणि जेव्हा एन-आय-सीयूमध्ये बाळ असलं, की त्या बाळा जरी आतमध्ये असलं, तरी त्याला सोडून आपल्याला जाऊ वाटत नाही. तशी सिच्युएशन माझ्या मिस्टरांची झाली होती आणि स्वामींनी खूप परीक्षा घेतली. एक बाळ मी स्वामींना मागितलं होतं आणि झालं त्यात असं, की जेव्हा मला प्रेग्नन्सी राहत नव्हती, मी स्वामींना बोलले होते, की "मला एकदा बाळ द्या तुम्ही. मी आयुष्यात फिरून तुमच्याकडे काहीही मागणार नाही." मी आजही स्वामींकडे काहीच मागत नाही. एखादी सेवा केली तीही माझी संकल्प करते, पण मी त्यांच्याकडे काहीच मागत नाही. तेव्हा मी स्वामींना म्हटलं होतं, "मी तुमच्याकडे काही मागत नाही. फक्त प्रार्थना करते, की जे तुम्ही दिलंय त्याला सुखरूप ठेवा आणि त्याला माझ्यापर्यंत पोहोचवा." माझ्या मनात तो प्रसंग येऊन गेला आणि त्यानंतर मला बाळाबद्दल एवढा पजेसिव्हनेस वाढलाय माझा, म्हणजे आजही त्याला काही झालं म्हणजे मी त्याला नजरेआड करू शकत नाहीये. त्याला कोणाच्या भरोश्यावर सोडून कुठे जाऊ शकत नाहीये. तो जो प्रसंग होता तो मनावरती इतकी भीती घालून गेलाय, की त्याला कुठे सोडताना त्याला परत त्रास व्हायला नकोय. आजही डॉक्टरांकडे गेले, की मी डॉक्टरांना एवढं काळजीने विचारते, की "सर हा बरा आहे ना? याचं कसं आहे?" मनामध्ये एक भीती बसून गेली, की तो बरा तर राहील ना. आणि म्हणजे मी त्याच्याबद्दल एवढी अति काळजी करते हे मलाही माहिती आहे, हे चुकीचं आहे किंवा काही क्षणी मी चुकीचीही असते. घरच्यांना माझा रागही येत असेल. पण तो जो एक प्रसंग येऊन गेला, ती परिस्थिती येऊन गेली, ती माझ्या मनावर एवढी वेदनादायी होती, की आजही मी त्यातून सावरले नाहीये. कारण की स्वतःचं बाळ दुसऱ्यांच्या हातात देणे हे काय असतं आणि मेन म्हणजे डॉक्टरांकडे ॲडमिट असणं, आपण त्याच्याजवळ नसणं, हे खूप त्रासदायक अनुभव होता माझ्यासाठी. आजही बाळाला बघते तेव्हा असं वाटतं, की माझं बाळ खरंच स्वामी कृपेने झालं. स्वामी कृपेने तो इथेपर्यंत आला आणि जेव्हा त्याला काचेतून 5व्या दिवशी आमच्या जवळ दिलं, तो दिवस माझ्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस होता. माझ्या बाळाला मी पहिल्यांदा हातात घेतलं. असं वाटत होतं, की त्याला स्वतःपासून दूर करायलाच नको. आजही त्याला बघत बघतच बसते, की बाबा स्वामींनी माझ्यावर किती कृपा केली, की मला हा बाळ लेट झालंय. मलाही मान्य लेट झालंय. मग खूप सुंदर आणि गुणी बाळ दिलंय. आजही त्याला तारक मंत्राशिवाय झोप येत नाही. त्याला झोपी घालायचं म्हटलं, की पहिले आपल्याला तारक मंत्र लावावा लागतो आणि मगच तो झोपी जातो. असं काहीतरी आहे माझ्या आयुष्यातील आणि हे सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे, की ज्यांचेही बाळ आज एन-आय-सी-यूमध्ये आहे, त्यांनी धीर धरा. स्वामी सगळं ठीक करतील. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला घाबरू नका आणि स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवा. हा माझ्या आयुष्यातील स्वामी कृपेचा सगळ्यात मोठा टप्पा होता, ज्या ठिकाणी स्वामींनी माझ्यावर कृपा केली. स्वामी तुमच्यावरही कृपा करतील. फक्त निस्वार्थ भावनेने सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.